वाढती लोकसंख्या, वाहनांचा अतिवापर, त्यामुळे होत असलेलं प्रदूषण आणि नैसर्गिक ऊर्जा स्रोतांची कमी होत चाललेली उपलब्धता लक्षात घेता वाहतुकीच्या साधनांचे विद्युतीकरण करणे आवश्यक आहे. नीती आयोगाच्या अंदाजानुसार विद्युत वाहनांमुळे 37% कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते, ज्यामुळे इंधनाच्या आयातीवर होणाऱ्या खर्चात बचत होईल. या महत्त्वपूर्ण समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नॅशनल मोबिलिटी मिशन 2020 सुरू करण्यात आले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ई व्हेइकल धोरण 2018 तयार केले आहे. माननीय ऊर्जा मंत्री नामदार श्रीयुत चंद्रशेखर बावनकुळे तसेच ऊर्जा राज्यमंत्री नामदार श्रीयुत मदन येरावर यांच्या मार्गदर्शनाखाली व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत संजीव कुमार यांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण राज्यात महावितरणद्वारे स्वखर्चाने 500 ई व्हेइकल चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. ही चार्जिंग स्टेशन्स महावितरणची कार्यालये आणि सब स्टेशन्सच्या रिकाम्या जागेत उभारली जाणार आहे. जर कंझ्युमर यांना जागी इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन मिळाले तर त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल विकत घेण्यासाठी सोयीस्कर जाईल. ही जो जागा आहे सब स्टेशनची महावितरणची, हे कंझ्युमरचे खर्चाने तयार झालेले असेट्स आहे, म्हणून या कंझ्युमरलाच त्याचा जास्तीत जास्त उपयोग कशा करता येईल या दृष्टीने हे चार्जिंग स्टेशन आपण बांधतोय. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 50 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 7 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहे. त्यापैकी नागपूर आणि पुण्यात पथदर्शी चार्जिंग स्टेशनची उभारणी पूर्ण झालेली असून याचे उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्री यांचे हस्ते करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 450 स्टेशन्स उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये विविध शहरांसोबत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा समावेश आहे. वाहनांचे पूर्ण चार्जिंग करण्यासाठी सुमारे 45 मिनिटे ते 1 तास लागणार आहे. विद्युत वाहन चार्जिंगचा दर दिवसा प्रति युनिट 6 रुपये तर रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत 4 रुपये 50 पैसे असा माफक असणार आहे. वाहनधारकाच्या सुविधेसाठी अद्ययावत मोबाईल ॲप विकसित करण्यात येत असून त्याद्वारे नजीकच्या चार्जिंग स्टेशनचे अंतर, उपलब्धता, ऑनलाईन पेमेंट इत्यादीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सगळ्यात पहिले तर मी महावितरणचं अभिनंदन करतो ज्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. मी ही गाडी घेतली 1 वर्षापूर्वी. तुमची गाडी जी चार्ज होत होती ती 6 तासात होत होती. आता पण यांच्या चार्जिंग स्टेशन्समुळे आमची गाडी 1 तासामध्ये चार्ज होणार. ई व्हेइकलचा वापर म्हणजे महाराष्ट्राची प्रदूषण मुक्तीकडे वेगाने वाटचाल.